नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 9 जॉमेट्री मध्ये आपण चॅप्टर 3 सुरू केलेला आहे ट्रायंगल्स. तर यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघितला होता, त्याचा कन्वर्स पण बघितला. त्यानंतर आपण 30 60 90 डिग्रीची प्रॉपर्टीज बघितली, ज्यामध्ये 30 डिग्रीच्या समोरील साइड ही हायपोटेन्यूजच्या हाफ असते, 60 डिग्रीच्या समोरील साइड ही हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स असते. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण बघितलं होतं की 45 45 90 डिग्रीचा जर ट्रायंगल असेल तर त्यामध्ये म्हणजे बेस आणि हाईट म्हणजे जे अशा दोन साइड ज्या राईट अँगल फॉर्म करतात त्यांचे जे मेजर आहे ते हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम असते. म्हणजे 45 डिग्रीच्या समोरील साइड ही हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असते. तर हे सर्व थेरम्स आपण याआधी प्रूव्ह केलेले आहे. जर आपण ते व्हिडिओ मिस केले असतील तर त्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आज आपण बघूया मीडियन ऑफ अ ट्रायंगल. त्याआधी सांगू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला बघूया मीडियन ऑफ अ ट्रायंगल काय असते. ते आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे. ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल ABC. या ट्रायंगल मध्ये हा जो व्हर्टेक्स ए आहे, या व्हर्टेक्स ए ची अपोजिट साइड आहे BC आणि या BC चा आपण एक मिड पॉइंट घेतला इथे D. मग काय करायचं, व्हर्टेक्स आणि या व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडचं मिड पॉइंट यांना जॉईन करायचं. यांना जॉईन करणारी ही जी सेगमेंट आहे त्याला म्हणतो आपण मीडियन. ठीक आहे, म्हणजे द सेगमेंट जॉइनिंग अ व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड, इट इज कॉल्ड द मीडियन. सो AD इज द मीडियन. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो इथे, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC काय पॉइंट D इज midpoint of sec BC. ठीक आहे, therefore हे काय होईल, sec AD is median ऑफ ट्रायंगल ABC. मग अशा ट्रायंगलला किती मीडियन राहतील. आता मी जी हा जो व्हर्टेक्स B आहे, या व्हर्टेक्स B ची अपोजिट साइड AC आहे. या AC साइडचा एक मिड पॉइंट घेतो. हा झाला AC साइडचा मिड पॉइंट, त्याला मी नाव दिलं E. आता काय करतो, हा व्हर्टेक्स आणि या AC साइडचा मिड पॉइंट यांना जॉईन करतो. तर ही सुद्धा होईल मीडियन ऑफ ट्रायंगल. तिचं नाव आहे B. सेक B इज ऑल्सो मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. आता व्हर्टेक्स C घेतला. व्हर्टेक्स C ची अपोजिट साइड AB आहे. या AB चा मी मिड पॉइंट घेतला इथे, याला नाव दिलं मी F. मग हा व्हर्टेक्स C आणि त्याची अपोजिट साइड AB, त्याचा मिड पॉइंट F यांना आपण जॉईन करू. यांना जॉईन करणारी ही जी सेगमेंट आहे तिला म्हणू आपण CF. ही सुद्धा झाली मीडियन ऑफ ट्रायंगल. मग ट्रायंगलला किती मीडियन असतात, तर ट्रायंगलला 3 मीडियन असतात. आता हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, याचे जे तिन्ही मीडियन आहे त्या ट्रायंगलच्या आतमध्ये आहेत. पण एखादा जर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल घेतला, समजा मी हा असा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल घेतला ज्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्रीच्या वर आहे, म्हणजे ऑब्ट्यूज अँगल आहे. हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल घेतला, त्याला माझे नाव देऊन दिलं. समजा इथे P, हा Q आणि हा R. PQR याला मी नाव दिलं. आता व्हर्टेक्स Q ची ऑपोजिट साइड PR आहे. त्या PR चा एक मिड पॉइंट घेऊया. समजा हा PR चा मिड पॉइंट घेतला, याला नाव दिलं मी इथे S. ठीक आहे, आता Q आणि S म्हणजे व्हर्टेक्स Q आणि त्याची ऑपोजिट साइड PR याचा मिड पॉइंट यांना जॉईन करू. तर ही झाली QS मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. ही जी मीडियन आहे ट्रायंगलच्या आतमध्ये आहे. आता दुसरा एक घेतला मी व्हर्टेक्स P घेतला. P ची ऑपोजिट साइड QR आहे. मग या QR चा मिड पॉइंट म्हणजे आपल्याला घ्यायचा असेल तर आपलं म्हणजे मीडियन काढायचं असेल तर आपल्याला या साईडला थोडं एक्सटेंड करावं लागेल अशा पद्धतीनं. ठीक आहे, पण ते एक्सटेंड केलं. आता बघा, आता हा जो आहे P, एक्सटेंड करायची गरज नाही आहे. या P पासून ऑपोजिट साइड QR आहे, QR चा मिड पॉइंट घेऊ इथे. हा जरा मिड पॉइंट, याचं नाव देऊ आपण T. P आणि T ला जॉईन करा. P आणि T ला जर जॉईन केलं तर आपल्याला मिळते सेक PT. तर हा PT सुद्धा मीडियन झाला. व्हर्टेक्स R ची ऑपोजिट साइड PQ आहे, त्याचा मिड पॉइंट घेतला मी इथे, याला मी नाव दिलं U नाव दिलं.
तर व्हर्टेक्स आर आणि यूला जॉईन करा. ठीक आहे, ही सुद्धा झाली मीडियन. तर अशा प्रकारे ऑप्टिक अँगल ट्रँगलमध्ये सुद्धा या मीडियन ट्रँगलच्या आतमध्येच राहतात. मी जे सांगणार होतो ते परपेंडिक्युलर बायसेक्टरचं होतं या फिर परपेंडिक्युलरचं होतं, म्हणजे हाईट जेव्हा दाखवायचो. आता नेक्स्ट बघा, या ज्या मीडियन आहे या ट्रायंगलच्या तिन्ही मीडियन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. या पॉईंटला मी नाव दिलं इथे जी. काय नाव दिलं मी इथे? पॉईंट जी नाव दिलं. हा जो पॉईंट जी आहे याला म्हणतात सेंट्रॉइड. याला काय म्हणतात? सेंट्रॉइड. मग सेंट्रॉइड काय असते? अ पॉईंट वेअर थ्रू विच ऑल थ्री मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल क्रॉसेस, दॅट पॉईंट इज कॉल्ड सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. आणि या सेंट्रॉइडमुळे ज्या मीडियनचे दोन पार्ट्स होतात ते 2:1 रेशोमध्ये असतात. म्हणजे इथून वरचा भाग 2 राहील आणि खालचा भाग 1 राहील. इथे हा भाग 2, हा भाग 1, इथे हा भाग 2, हा भाग 1, म्हणजे 2:1 या रेशोमध्ये त्या मीडियन्स डिव्हाइड होतात. कळलं? नेक्स्ट आपण बघूया प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेन्यूज ऑफ राईट ट्रायंगल. इथे काय म्हटलेलं आहे? थेरम 1, द लेंथ ऑफ द मीडियन इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये असतो, त्यामुळे ऑब्विसली आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल इथे ड्रॉ करावा लागेल. आता मी इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करत आहे. ठीक आहे, हा एक राईट अँगल ट्रायंगल मी इथे ड्रॉ केलेला आहे. याला आपण नाव देऊन द्या इथे ABC. ठीक आहे, ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. A B आणि इथे C. ठीक आहे, आणि यामध्ये अँगल B जो आहे हा झाला 90 डिग्री. मग AC झाला हायपोटेन्यूज. आता आपल्याला जे गिवन आहे ते लिहू. आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल आहे हे दाखवावं लागेल. म्हणजे आपण इथे लिहूया आता गिवन. गिवन काय आहे आपल्याला? ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC इन ट्रायंगल लिहू आपण. इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. आता काय म्हटलं? लेंथ ऑफ द मीडियन, म्हणजे या ट्रायंगलची एक मीडियन सुद्धा आहे. मग आपण काय करू, ही जी AC साइड आहे या AC साइडचा एक मिड पॉईंट घेऊया. हा घेतला मी मिड पॉईंट आणि या मिड पॉईंटला नाव दिलं आपण D. आता काय करायचं आहे आपल्याला? हा D आणि पॉईंट B यांना जर जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती झाली मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, मग इथे लिहूया आपण पॉईंट D या फिर आपण लिहूया BD. BD इज मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. BD मीडियन झाली. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते लिहूया. टू प्रूव्ह. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ही जी मीडियन आहे, मीडियनची जी लेंथ आहे ती हायपोटेन्यूजच्या लेंथच्या हाफ असते. आपली मीडियन BD आहे, म्हणजे BD इज इक्वल टू 1/2 ऑफ हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज AC आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. म्हणून इथे लिहूया कन्स्ट्रक्शन. आता काय कन्स्ट्रक्शन करायचं बघा. ही जी BD आहे या BD ला एक्सटेंड करायचं कुठपर्यंत? पॉईंट E पर्यंत. ठीक आहे, या BD ला असं आपण एक्सटेंड करूया पॉईंट E पर्यंत. इथे घेऊया पॉईंट E आणि हा पॉईंट E आणि C ला जॉईन करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पॉईंट E आणि C ला इथे जॉईन करू. ठीक आहे, आणि यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला एक्सटेंड करायचं आहे की ही BD आणि हे DE दोन्ही कॉन्ग्रुएंट राहील. ठीक आहे, आता जे कन्स्ट्रक्शन केलं ते आपण इथे लिहूया. काय करूया? एक्सटेंड BD अप टू पॉइंट E such that कसं BD इज इक्वल टू काय राहील? DE राहील. आणि त्यानंतर CE ड्रॉ करायचा आणि ड्रॉ CE. ओके, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला करायचं आहे प्रूफ. त्याच्यामुळे लिहू इथे आपण प्रूफ. आता हे बघा, BD या ACचे हाफ आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आधी आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. हे ट्रायंगल दोन कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू आणि मग आपण दाखवू शकतो की BD इज हाफ ऑफ AC. तर बघा इथे पर्यंत लिहूया आपण इन ट्रायंगल
इन ट्रायंगल, या ट्रायंगलचं नाव काय राहील ADB. इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये CDE. हे दोन ट्रायंगल आपण कॉमन कसे दाखवू शकतो बघा. डी जी आहे, डी इज द मिड पॉइंट आहे AC चा. ठीक आहे, म्हणून आपण इथे हे सेम दाखवूया. म्हणजे AD इक्वल टू CE होईल. आणि इथे बघा हा अँगल आणि हा अँगल हे अपोजिट अँगल्स आहे. त्याच्यामुळे हे जे दोन ट्रायंगल आहे हे कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट होईल, SAS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट होईल. आपण एक तिथे डायरेक्टली लिहू शकतो किंवा मग आपण स्टेप बाय स्टेप लिहू. काय AD कॉन्ग्रुएंट, AD कोणासोबत आहे CD सोबत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा अँगल ADB. ADB म्हणजे हा अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल CDE, अँगल CDE. आणि थर्ड पार्ट आहे की BD कॉन्ग्रुएंट टू DE, BD कॉन्ग्रुएंट टू DE. आता याचे रिझन लिहू. AD कॉन्ग्रुएंट CD, AD कॉन्ग्रुएंट CD हे कशावर म्हणतो आपण, गिवन वरून म्हणतो. कारण BD काय आहे, मीडियन आहे, म्हणजे D मिड पॉइंट झाला. हे आपण लिहूया याचं रिझन गिवन. सेकंडाचं रिझन काय, अँगल ADB आणि CDB हे अपोजिट अँगल्स आहे, त्याच्यामुळे इथे लिहू आपण रिझन अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर थर्ड आहे BD इक्वल टू DE, BD आणि DE सेम आहे. हे आपण म्हणू शकतो कन्स्ट्रक्शन वरून. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, देअरफॉर आपण काय म्हणू शकतो इथे ट्रायंगल ADB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CDE. त्याच्यामुळे आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले कोणत्या टेस्टनुसार, SAS टेस्टनुसार. ठीक आहे, आता आपल्याला पुन्हा दोन ट्रायंगल घ्यायचा आहे. ट्रायंगल ABC घ्यायचा आहे आणि ट्रायंगल BCE. आता हे दोन ट्रायंगल जर कॉमन झाले तर अँगल B आणि अँगल C कॉमन होईल. ठीक आहे, म्हणजे अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल BCE राहील. ओके, मग आपण इथे लिहूया देअरफॉर अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल BCE. याचं रिझन काय लिहू आपण, CACT. ठीक आहे, आता हे दोन ट्रायंगल आपण कसे कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. इथे बघा हा साइड, आता हे AB आणि EC सुद्धा सेम होईल, CSCT राहील है ना. म्हणजे ही साइड या साइड सोबत आपण सेम दाखवू शकतो. इथे आपण काय लिहू इथे AB कॉन्ग्रुएंट EC किंवा CE म्हणा. याचं रिझन लिहू CSCT. आता तुम्ही जर इथे बघितलं या ट्रायंगल ABC मध्ये एक साइड हा अँगल आणि ही कॉमन साइड, या दुसऱ्या ट्रायंगलच्या एक साइड हा अँगल आणि या साइड सोबत कॉमन आहे. ठीक आहे, म्हणून लिहू आपण ते इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCE. या दोन ट्रायंगल मध्ये काय सेम दिसते, AB कॉन्ग्रुएंट CE, AB कॉन्ग्रुएंट CE किंवा EC म्हणा. दुसरा हा अँगल आहे अँगल ABC अँगल BCE, दोन्ही 90 डिग्री आहे. अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल BCE हे आपण इथे वर लिहिलेलं आहे. आणि तिसरा आहे BC इज कॉमन, तर BC कॉन्ग्रुएंट BC. म्हणजे इथे लिहूया आपण कॉमन साइड. देअरफॉर काय होईल, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल BCE आणि याचं रिझन राहील SAS टेस्ट. आता हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. दिस ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट विथ दिस ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होईल, मग ही जी AD आहे आणि CE आहे दोन्ही सेम होईल. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो AD इक्वल टू CE. याचा रिझन लिहू CSCT, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता इथे बघा आपल्याला माहित आहे की D मिड पॉइंट आहे AC चा है ना. आणि आपल्याला हे माहित आहे की जी BD आहे आणि DE आहे सेम आहे, म्हणजे BD काय झाली, हाफ ऑफ DE झाली है ना. आपण इथे लिहू शकतो, या साईडला लिहिते मी, तिकडे मानणार नाही आहे. BD इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, हाफ ऑफ BE. ठीक आहे, कारण हा आपण कन्स्ट्रक्शन म्हटलं की BD इक्वल टू DE आहे, म्हणून BD इक्वल टू झाला हाफ ऑफ BE. आता BE च्या ठिकाणी
सी लिहिलं का इथे सी नाही, ही जी ए सी आहे ही ए सी आणि बीई कॉम्पोनंट आहे. इथे लिहिण्यात चुकलं थोडं. आपण काय लिहूया इथे, याची जी थर्ड साईड आहे ए सी विल बी कॉम्पोनंट टू बीई. तर ए सी इक्वल टू या फिर कॉम्पोनंट बीई असं आपल्याला इथे लिहावं लागेल. ए सी इक्वल टू बीई. आता इथे बघा बीईच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, ए सी दॅट इज इक्वल टू 1/2 ए सी. याला जर तुम्ही इक्वेशन 1 म्हटलं तर आपण तुम्ही इथे लिहू शकता रिझन फ्रॉम 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे की ही जी बी डी आहे म्हणजे मीडियन आहे त्याची लेंथ हायपोटेन्यूजच्या लेंथच्या हाफ असते. कळलं. अशा पद्धतीने हे प्रूफ तुम्हाला इथे सोडवायचं आहे. गॉट इट.